करण्या इतकी ऐपतच नव्हती थोडक्यात बोला. आता एक म्हटलं तरी नाहीतरी ऍक्टिवा होती माझ्याकडे, आयफोन 15 घेतला त्याच वर्षात. एका वर्षामध्ये आम्ही भरपूर सारे अचिव्हमेंट केले. ड्रेस घेऊ शकत नाहीये पहिलं दिवाळी असून पण मी पण त्या सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर हे ना आजचा व्हिडिओ पार्ट 2 आहे. आमच्या लग्नानंतर आम्ही कसं काय ऍडजस्ट केलं किंवा आमचा संसार इथपर्यंत कसा उभा राहिला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या लग्नानंतरचे पहिले 6 मंथ्स कसे होते, ते आता 6 मंथ पासून ते आमच्या 1 इयर पर्यंत कसं होतं ते सांगते. तर आम्ही दोघांनी पण आहे ना, आमच्या दोघांना जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही दोघांनी पण एकमेकांना म्हणजे त्यांनी माझा फोन खराब झाला होता म्हणून त्यांनी मला फोन घेतला. तेवढ्यात लगेच त्यांचा 1 आठवड्यामध्ये फोन खराब झाला, मग त्यांनी पण घेतला. त्यानंतर आहे ना दिवाळी आली होती आणि दिवाळी आली होती मग म्हटलं की मग सासूबाईंनी आमच्या सगळ्यांना कपडे वगैरे घेतले होते. तसं काय नव्हतं. हे पण म्हटले की तुला आता मी कपडे ड्रेस घेऊ शकत नाहीये पहिलं दिवाळी असून पण मी पण त्यावेळेस त्यांच्या कंडिशनला असं नव्हतं की मला की नाही असं नाहीये मला पाहिजेच आहे, असं काही नव्हतं माझं. मग त्यानंतर मग म्हणजे आम्ही छान दिवाळी वगैरे केली. दिवाळीच्या दिवशी आमच्याकडे एक मोठा फंक्शन होता, तो म्हणजे लक्ष्मीचा जळ होता आमच्या घरी. आमच्या लग्नात जळ वगैरे काढायची काही ते तसं झालं नव्हतं. एवढ्या फास्ट मध्ये लग्न झालं की जळ वगैरे तसं काही निघलंच नव्हतं आमच्या लग्नात. सो लग्नानंतर वर्षाच्या आत आम्ही जळ काढला होता आमच्या लग्नाचा, जो सासरी असतो तो. त्यानंतर मग त्या जळाला छान कार्यक्रम वगैरे झाला. लक्ष्मीपूजन ज्या दिवशी होतं त्याच दिवशी सकाळी आमचा जळ होता, संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं. आता तुम्ही बघता आमची किती घाई गडबड झाली असेल. त्यानंतर मग आहे ना लक्ष्मीपूजन वगैरे झालं, खूप छान आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली. त्यानंतर दिवाळीनंतर आहे ना आम्ही एक प्लॅन फिक्स केला की आम्हाला एक आहे ना लग्नानंतर म्हणजे पोकळ करायचं होतं लग्नाचं, तर ते करायचं होतं. मग ते म्हटलं की कधी करायला पाहिजे कधी करायला पाहिजे. शिवाय माझ्या नंदेचं आहे ना त्या टायमिंग मध्ये जागरण गोंधळ सुद्धा करायचं होतं. सो दोन्ही नंदेचं पण. तर त्यामुळे ना मग आम्ही म्हटलं की कधी करायला पाहिजे. आमची चुकून तारीख निघली फेब महिन्यामध्ये आणि आमचं लग्न सुद्धा फेब मंथ मध्ये झालेलं होतं. त्यानंतर त्याच्या आधी एक सांगते तुम्हाला किस्सा. त्यानंतर आहे ना माझी पहिली संक्रांत आली होती. सो पहिल्या संक्रांतीला आहे ना एक वौसा वगैरे घेऊन जातात नाही का. मग माझ्या सासूबाईंनी सगळे सण केले जसं मी तुम्हाला सांगितलं, तर त्यांनीच वौसा वगैरे दिला. आता तो सासरहून नणंद आणत असते आपल्या माहेरी वौसा, पण आता मी तर माहेरी जात नव्हते त्यामुळे मग सासूबाईंनी फक्त माझ्या घरून म्हणजे त्यांच्या घरी बोलवलेलं. सो माझी नणंद तिथे घेऊन आली होती त्यांच्या घरी वौसा. मग तसं काय माझी संक्रांत झाली, खूप छान सुद्धा झाली. मी इथे एक फोटो टाकेल माझ्या पहिल्या संक्रांतीचा फोटो कसा होता किंवा किती छान साडी घेतली होती त्या टायमिंगला. मग त्यानंतर आहे ना नेक्स्ट डे आमचं त्यानंतर आम्ही काय म्हणतात त्याला, तर आम्हाला जागरण गोंधळ वगैरे किंवा देवदेवाला आम्हाला जायचं होतं गावी. मग आम्ही दोघं 2 व्हीलर वरती निघालो होतो. खूप मज्जा करत गेलो आम्ही. मग म्हणजे भारी वाटलं 2 व्हीलर वरती सुद्धा. तर आमचं गाव बार्शीच्या साईडलाच आहे. भूम मध्ये मंजरवाडी गाव आहे. तर मग माझा सासर आहे तिथं. मग तिथे जायचं होतं आम्हाला. तो कार्यक्रम वगैरे आम्ही केला. मानकेश्वरच्या सटवायचा होता तो वगैरे झाला आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न यायला निघालो होतो. त्यानंतर माझ्या नंदेकडे गेलो. मग नंदेकडून आम्ही एकदम इमर्जन्सी मध्ये आम्ही तिकडून कार्यक्रम झाले की लगेच पहाटे पहाटे निघालो होतो, तिकडून आलो. त्यानंतर मग आमची अॅनिव्हर्सरी वगैरे आमच्या पूर्ण सकाळी आदल्या दिवशी आठवणीत आलं की 18 फेब्रुवारीला आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि आमच्या अॅनिव्हर्सरीला नेमकं माझ्या नंदेचं जागरण गोंधळ होतं. त्यामुळे आम्ही अॅनिव्हर्सरी सुद्धा सेलिब्रेट करू शकलो नाही. आणि माझ्या बड्डेला पण सेम थिंग होती. माझ्या बड्डेला पण म्हणजे बड्डे करण्या इतकी ऐपतच नव्हती थोडक्यात बोलायला गेलं तर. मग हे म्हटले की नको करायला, आपण तुझा एकतरी बड्डे, मी तुझा बड्डे ना खूप छान करेल, तुला जसा पाहिजे तसा. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी त्यावेळेस पण काही जास्त हट्ट केला नाही. पण मग सासूबाई म्हटले की नाही, तिचा लग्नानंतरचा बड्डे आपण करूयात, थोडक्यात का होईना करूयात. मग त्यांनी मला एक ना छोटं मंगळसूत्र गिफ्ट केलं होतं. त्याचा जर व्हिडिओ भेटला तर मी तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मग त्यांनी मला मंगळसूत्र म्हणून गिफ्ट केलं होतं. त्यानंतर छोटासा छान असा केक वगैरे कट केला मस्त आमच्यामध्येच, म्हणजे नाही का बाहेरचे वगैरे कोणी बोलवलं नव्हतं. मग त्यानंतर माझा फर्स्ट बर्थडे तिथे झाला लग्नानंतरचा. त्यानंतर अॅनिव्हर्सरी माझी झालीच नाही. त्यानंतर होळी आली होती. मग सण आम्ही असे काही जास्त केले नव्हते लग्नानंतर, कारण की एक म्हणजे नाही का उत्साह नव्हता. मग त्यामुळे मग मी नव्हते करत जास्त काही सण. त्यानंतर मग मी लागले होते जॉबला. म्हणजे 6 मंथ झाल्यानंतर लग्नाला मी जॉबलाच लागलेले होते. मी जॉबच करत होते, म्हणजे मी स्कूलमध्ये जॉबला जात होते. मग जॉबला जात जात एवढं सगळं हँडल करत होते. म्हणजे मी सकाळी 8ला जायचे, त्यानंतर 3 वाजता घरी यायचे. 3च्या पुढं मग घरातली कामं, मग तिथून पुढं मग संध्याकाळचा स्वयंपाक, मग सगळं परत नेक्स्ट डे नेक्स्ट रुटीन असं चालू होतं माझं. मग ते खूप छान रुटीन होतं. त्या पिरियडमध्ये मग लगेच ह्यांनी मला गाडी सुद्धा घेतली होती. म्हणजे मी 1 सप्टेंबरमध्ये कामाला लागले आणि 26 डिसेंबरला मला गाडी घेतली होती.
त्यानंतर ते एक खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. त्यानंतर मग नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये जेव्हा 15 नवीनच लॉन्च झाला होता, सप्टेंबरमध्ये 15 आयफोन 15 लॉन्च झाला आणि मग मी म्हटलं की नाही मला आयफोनच घ्यायचा आहे. मग ते म्हटले ठीक आहे चालेल. मग म्हणजे असं नाही कधी काय बोलले ते की नाही नाही घ्यायचं असं वगैरे, तसं काहीच नव्हतं. सो मग त्यानंतर मग आम्ही 15 आयफोन घेतला. तो 15 घेताना पण काय झालं होतं की पैशाचं बजेट आमचं थोडंफार इकडं तिकडं होत होतं. मग आम्ही ना EMI केले होते. मग EMI वर आम्ही आयफोन 15 घेतला आणि त्यानंतर मग EMI वगैरे पे केले. आता आयफोन 15 पूर्णपणे नील झालाय. आणि त्यानंतर मग आम्ही जेव्हा ह्या रूम मध्ये शिफ्ट झालो, जेव्हा ती सिंगल रूम सोडून आम्ही ह्या रूम मध्ये शिफ्ट झालो. आता ह्या रूमचा सुद्धा होम टूर मी लवकरच देईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. पण ह्या रूम मध्ये आल्यानंतर एक प्रॉब्लेम व्हायचा की रूम मध्ये ऑलरेडी ह्या 1-2 फर्निचरचे सामान होते. त्यामुळे मग मला सामान माझं ठेवताच येत नव्हतं. म्हणजे इथे पहिले ना तर शोकेस नसतो का एकदम जुन्या का टाईप मध्ये, तो होता. परत इथे मी जिथे बसले हा माझा बेड आहे, त्याच्या आधी दुसऱ्यांचाच बेड होता. सो मग ते माझे सामान मला एकदम व्यवस्थित ठेवताच येत नव्हतं. नंतर मग ते चेंज केलं. त्यानंतर मग माझ्याकडे देवघर नव्हतं. मग सासूबाईंनी नवीन देवघर घेतलं. त्यामुळे मग त्यांचं जे देवघर आहे ते मी घेऊन आले होते. असं म्हणतात त्यांचं देव म्हणजे कुणाचं वापरलेलं देवघर घेऊ नये, पण एक माझ्याच घरातलं होतं ते. म्हणजे सासूबाईंचं आणि माझं घर काही वेगवेगळं नाहीये. सो एक माझ्याच घरातलं होतं, त्यामुळे मग मी वापरायला आणलं. मग त्यानंतर मग छान मग हळूहळू करून माझा संसार वाढत गेला. मग नंतर आम्ही हळूहळू करून वॉशिंग मशीन घेतली. मग वॉशिंग मशीन पण त्याच म्हणजे ज्या इयरला आम्ही आयफोन घेतला त्याच इयरला आमची वॉशिंग मशीन सुद्धा झाली. त्याच इयरला आमची 2 व्हीलर सुद्धा झाली. म्हणजे एका वर्षामध्ये आम्ही भरपूर सारे अचिव्हमेंट केले. आता एक म्हटलं तरी नाहीतरी ऍक्टिवा होती माझ्याकडे, आयफोन 15 घेतला त्याच वर्षात. त्याच वर्षामध्ये आम्ही वॉशिंग मशीन घेतली. म्हणजे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आमची त्या वर्षामध्ये झाली होती. त्या पिरियडमध्ये तसं तर मग आमचे पिशी वगैरे आम्ही भरपूर सारी इन्व्हेस्टमेंट असे करत होतो. कारण की घरात किती म्हटलं आम्ही पैसे कसे साचवायचे, तर ते साचवणं काही आमच्याकडून होत नव्हतं. सो त्यामुळे आम्ही एकच पिशी लावली होती. सो पिशी उठली तर त्याचा काही फायदा पण झाला नाही. त्यामध्ये फक्त आम्ही दोघांनी आम्हाला फोन घेतले होते. म्हणजे जसं तुम्हाला मी पहिले सांगितलं, नवीन लग्न झाल्यानंतर आहे ना आम्ही एक फोन घेतला होता दोघांसाठी पण. मग तोच आज खूप दिवस वापरला. मी तरी मोजून 3च महिने वापरला, पण ह्यांनी खूप दिवस वापरला. आता रिसेंटली ह्यांनी तो फोन ह्यांचा खराब झाला म्हणून आता 1 महिना झाला त्यांनी चेंज केला, नाही तर ते तेव्हापासून तोच फोन वापरत होते. त्यानंतर मग नेक्स्ट आमचं संसारामध्ये काय अप्स अँड डाऊन्स आले ना, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. सो नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. बाय.